नमस्कार. सध्या इरविनिया रॉटचा थोडासा प्रादुर्भाव दिसायला चालू झाला आहे. आता आपण ह्याचं पहिल्यांदा का दिसतो आणि तो आत्ता का दिसतो उन्हाळ्यामध्ये, कारण की हा रॉट जो आहे तो साधारणपणे जास्त पावसाळ्यात आणि थोड्याफार प्रमाणात थंडीत दिसतो, पण उन्हाळ्यात हा दिसण्याचं कारण काय, तर आपण ह्याची पहिल्यांदा कारणं बघूया आणि ह्याच्यावर उपाययोजना करू. आता हे ज्यांच्या प्लॉटमध्ये दिसतंय त्यांनी हे ट्रीटमेंट नक्की करा, कारण की हा जर रॉट आला तर तुमचं रोप वाळून जातं आणि दुसरी गोष्ट आहे की नवीन पोंका निघत नाही. सो ज्यांच्या पण प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम दिसतोय त्यांनी हा नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर हा पहिल्यांदा प्रॉब्लेम का होतोय, तर ह्याचे मेन एक साधारणपणे 4 ते 5 कारणं आहेत. पहिलं कारण आहे की आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पहिल्यांदा प्लॉटवरती स्ट्रेस आलेला आहे आणि स्ट्रेस आल्यामुळे जे पण झाडाचं स्ट्रक्चर असतं ते वीक असतं, त्यामुळे फंगल डेव्हलपमेंट फास्ट होते. हे पहिलं कारण आहे. त्याचं दुसरं कारण असं आहे, उन्हाळ्यामध्ये काय होतं की आपण काय करतो की जास्त पाणी द्यायचा प्रयत्न करतो आणि पाणी हे जनरली आपल्याकडून दुपारी जातं, म्हणजे हाय टेम्परेचरमध्ये जातं. तर त्यावेळी काय होतं की टिश्यू डिस्टर्ब होतात. टिश्यू डिस्टर्ब झाल्यामुळे हा रॉटचं प्रमाण वाढतं. हा दुसरा प्रॉब्लेम झाला. आता तिसरं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण ड्रिपर अंतरलेले असतात, ते ड्रिपर जर जो आपला बुंदा असतो त्या बुंद्याच्या जर जवळ असतील तर ज्या ड्रिपरमधून पाणी बुडात बरोबर पडतंय तिथे जास्त वॉटर लॉगिंग कंडिशन होते. वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे काय, जास्त आर्द्रता तयार होते. तर ती आर्द्रता तयार झाल्यामुळे हा रॉट जास्त तिथे डेव्हलप होतो. आता जे चौथं कारण असं आहे की तुम्ही 3-4 दिवसातून एकदा पाणी देत आहात आणि ते पाणी भरपूर देत आहात. आता की बरेच शेतकरी 4-5 तास 6 तास पाणी देतात. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की खोडाभोवती पाणी जास्त साठल्यामुळे तिथं हा रॉट तयार होतो आणि त्यामुळे काय होतं, आतला जो मेन भाग असेल तो कुजून जातो आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ थांबते. ठीक आहे. आता हे झाले याची कारणं. आता ह्याच्यावरती आपण उपाययोजना काय करायची, सगळ्यात पहिली उपाययोजना करायची जिथं शक्य आहे. आता बऱ्याच जणांचे लाईटीचे प्रॉब्लेम आहेत, मला मान्य आहे, पण जिथे शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी रात्रीचं उन्हाळ्यात पाणी द्या. हे पहिलं काम करा. दुसरं, ज्यांचे ड्रिपर खोडाच्या जवळ असतील, बऱ्याचदा मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं की खोडापासून ड्रिपर लांब करा. त्याचं हे कारण आहे. बऱ्याचदा काय होतं की खोडाजवळ ड्रिपर असतो की शेतकऱ्यांना काय वाटतं की खोडाजवळ पाणी पडलं म्हणजे त्या झाडाला लागू होईल. असं काहीही नसतं. आपला बेड साधारणपणे जर 3 फुटाचा 2.5 फुटाचा 3 फुटाचा जर बेड असेल तर शक्यतो बुंद्यापासून 1 फुटाच्या मिनिमम 1 फुटाच्या अंतरावरती आपले ड्रिपर पाहिजेत. ठीक आहे, लॅटरल पाहिजेत. हे झालं दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा व्यवस्थित पाणी ज्यांच्याकडे आहे त्यांनी दररोजची फ्रिक्वेन्सी वाढवा. म्हणजे की दररोज पाणी द्या, थोडं कमी द्या, म्हणजे 1 तास 1.5 तास द्या, पण दररोज द्या. जे 5 तास 6 तास पाणी 2-3 दिवसातून देणार आहे ते दररोजचं पाणी 1 तास 1.5 तास आपल्या जमिनीच्या भुकेनुसार पाणी द्या. आणि हे झाले प्रॅक्टिकल गोष्टी. आता ह्याच्यावरती आपण औषधं कोणती सोडायची, तर मी 3 औषधं सांगतोय. जे एक आळवणी करायची आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी आळवणी करा. मेनली आळवणी करणं गरजेचं आहे. तर झाडाच्या 4ही बाजूने, म्हणजे झाडाच्या जवळ 4ही बाजूने प्रति लिटरला 1.5 ग्रॅम रोको प्रति लिटरला आणि 1 ml स्टिकर प्रति लिटरला हे कॉम्बिनेशन तयार करून झाडांच्या भोवती म्हणजे खोडाजवळ आळवणी घालून घ्या. साधारणपणे प्रत्येक झाडाला 200 ते 250 ml आळवणी जावावी. त्याच्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी मेटॅलेक्झिल 500 ग्रॅम प्रति एकर ड्रिपने सोडून द्या. त्याच्यासोबत स्टिकर साधारणपणे जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर 250 ml वापरा, जर हलक्या क्वालिटीचं असेल तर 500 ml पर्यंत वापरू शकता. हा दुसरा डोस झाला. आता तिसरं काय करायचं आहे की कायमस्वरूपी ह्याच्यावर जर पर्याय करायचा असेल तर ट्रायकोडर्मा सुडोमोनास साधारण प्रत्येकी 1.5 महिन्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनास हा जमिनीतून सोडून द्या. हेच पर्याय आपण करू शकतो आणि हा जनरली सगळीकडे सध्या दिसतोय. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी जर ट्रायकोडर्मा सुडोमोनास द्यायला चालू केलं तर खूप चांगलं होईल. तुमचे प्रॉब्लेम जे फ्युचरमध्ये येणार आहेत ते आत्ताच कव्हरअप होतील. ठीक आहे. आणि हा काही आता नवीन लागणी आहेत, त्यांचे पावसाळ्यामध्ये रोपं आता इथून पुढे येणार आहेत. तर ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. ड्रिपर लांब करा, ट्रायकोडर्मा सुडोमोनास ज्या त्या वेळेस सोडत जावा, जेणेकरून पुढे हे प्रॉब्लेम येणार नाहीत. धन्यवाद.